आत्मज्ञानाची ज्योत कशी टाळं बरोबर वाजव, टाळं बरोबर मित्रांनो
अरे आजच्या कार्यक्रमामध्ये थोडसा दिव्यामध्ये तेल कमी झाला होता मास्तर पोती वाजतानी. तर माय म्हणते तेल आहे काय, आमची बहीण म्हणते तेल टाकायला. 100 वर्षाचं तेल टाकून एकदाच पेटिले आता आपल्याला. 100 वर्षाचं तेल एकदाच, ज्योत एकदाच, वारा लागू द्या. मांजर धरणा कुत्र धरणा कोण असल एकदा का इझिली ना इझिली मग कोणी पेटवा तर पेटत नाही. अशा ज्योतीला लावणारा गुरु महाराज. ज्ञान पाहिजे. गुरु असावा निटका, कुठे नसावा फाटका, मग लागे नामाचा त्या भक्ताला चटका. अशी चटका लागलेले आमचे कमळामाय. खरंच कमळामाय तुम्ही गाव सगळं म्हणता असेल गुढी आहे म्हणून, मी म्हणणार तिला डोळ्यात ज्ञानाचा डोळा उघडा. हे चर्मचक्षु काय गरज नाही. ज्ञान जे आहे ते डोळा उघडा आहे, त्या डोळ्याला सगळं काय दिसते. म्हणून आज बिचारी स्वतः मायबापाचे स्वतः घराण्यातले पुण्यतिथी करायला तयार नाहीत महाराज. आज गुरु महाराजांची पुण्यतिथी एवढ्या थाटामाटात त्यांचा घरचा परिवार त्यानं आणि तुम्ही सगळे गावकरी त्यांना साथ करता, त्याबद्दल सुद्धा मला अभिमान आहे. कारण का कोट्यावधी पैसे असतील, कोट्यावधी त्यांच्याकडे संपत्ती असेल, पण दान करण्यासाठी एकच बोट आहे. ते 5 बोट एका ठिकाणी येत नाहीत. कृपया बोलू नका. काय अडचण आली तुम्हाला? ज्या ठिकाणी 5 बोट एका ठिकाणी येण्यासाठी भाग्य लागते महाराज. हे किती जरी संतती संपत्ती असेल, दान करण्यासाठी पूर्वीच भाग्य लागते. म्हणून एकनाथ महाराजाचे वडील भानुदास त्याने म्हणाले माझी मार्ग नाही तुझा देव